बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुणे रेल्वे स्थानक पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। काल पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं होतं। पाण्यातून वाट काढत प्रवाशांना स्थानकाच्या आत पोहोचावं लागलंय। सध्या पुणे स्थानक परिसरातील पाणी ओसरलेलं आहे। पाणी जे आहे ते रात्री ओसरलेलं आहे, कारण काल पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होता। साधारणतः 5 वाजता पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास 1.5 तास पावसाची जोरदार हजेरी जी आहे ती संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळाली। पाऊस जोराचा होता, त्यामुळे पाणी जे आहे ते रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती साचलेलं होतं। मात्र स्टेशन परिसरामध्ये सकल परिसर आहे, त्यामुळे सकल भागामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलं। मात्र रात्री 9 वाजता हे पूर्णपणे पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। मात्र पाऊस इतका जोराचा होता की पाण्याला जायला वाट करत निसरा होण्यासाठी वेळ लागत होता, त्यामुळे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलेलं होतं। त्यामुळे प्रवासी जे पाण्यामधून वाट करत होते ते न त्यांना मोठ्या प्रमाणावरती कसरत आहे ती करावी लागली। अनेक प्रवाशांच्या बॅगा ज्या आहेत त्या अचानकपणे भिजलेल्या होत्या, कारण पाण्यातून वाट करत त्यांना फलाटावरती पोहोचावं लागलं। संपूर्ण पुणे शहरामध्ये काल रस्त्यावरती पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलेलं पाहायला मिळालं। काहीची वाहतूक कोंडी झालेली होती। पुणेकरांची काही तारंबळ जी आहे ती सरळ झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र रात्रीच पूर्णपणे पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावरती होता, त्यामुळे सकल भागांमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती साचलेलं होतं। ठीक आहे प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। या दृश्यांवरून आपण बघतोय की स्टेशनसाठी जाताना नागरिकांचे काय हाल होतात, काय त्रास सहन करावा लागतोय। गुडघ्यापेक्षा जास्त पाणी या सगळ्या भागात साचलेलं होतं, त्यामुळे प्रवाशांची चांगली कसरत झालेली आहे आणि इथल्या वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला होता। अनेकांकडे जड बॅग असतात प्रवासाला जाताना, त्यामुळे या बॅग सुद्धा डोक्यावर काही जणांना घ्याव्या लागल्या। शिवाजीनगर सिंहगड रोड कात्रजमध्ये काल मुसळधार पाऊस बघायला मिळाला। ही कार सुद्धा किती पाण्याखाली गेलेली आहे आणि हा सगळा रस्ता आहे स्टेशनवर उतरण्यासाठी, स्टेशन जवळ जाण्यासाठी। या रस्त्यावर किती पाणी साचलंय त्यातून दिसतंय आणि काही रस्त्यांवरून तर अक्षरशः पाण्याचे पाट वाहत होते। पुण्यातल्याच काही भागातली दृश्य बघतोय आपण। काही गाड्या तर पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत, कमरे इतकं पाणी काही भागात साचलंय।